स्वअनुभवावरून सांगते. भगवद्गीता एक असा ग्रंथ आहे जो केवळ धार्मिक नाही तर मानसिक शांतीचं, जीवनाचं आणि कर्तव्याचंही मार्गदर्शन देतो. जिथे संकट वाट चुकवतात ना, तिथे गीता खरंच मनाला बळ देते. कर्म कर, फळाची अपेक्षा नको, या एका ओळीमधून आहे ना जीवन खरंच बदलू शकतं. आपण जे करत आहोत त्यावर लक्ष केंद्रित करा. यश आपोआप येईल. आंतरिक शांतता आणि समाधान मिळते. गीतेमधील शिकवण आत्म्याचे स्वरूप, कर्म, धर्म आणि समत्व हे भाव शिकवते. हे विचार मनाला शांती तर देतातच आणि जीवनातील संघर्षात आदरही देतात. तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते. अर्जुनाच्या संभ्रमासारखे अनेक प्रश्न गीतेमध्ये विचारले गेलेले आहेत की जे आपल्या जीवनाशी निगडीत असतात. हे उत्तर आपल्याला निर्णयक्षम बनवतात. नकारात्मक विचार दूर होतात. गीता सतत सकारात्मक विचार, समत्व आणि निस्वार्थता यांवर जास्त भर देत असते. मनातील चिंता, भीती आणि राग गीतेमुळे कमी होतो. आध्यात्मिक प्रगती तर होतेच, तसेच आत्मज्ञान, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग यांसारख्या मार्गांचा देखील अभ्यास आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो. हे सर्व तर आत्मोन्नतीसाठी उपयोगीच ठरते. तसेच संकटसमयी मानसिक बळसुद्धा मिळते बरं का. जीवनातील संकटांना सामोरे जाताना भगवद्गीता आपल्याला योग्य दृष्टिकोन देते. धार्मिक, नैतिक व चारित्र्य विकास घडवते. जीवनात धर्म म्हणजे काय, कर्तव्य म्हणजे काय हे प्रश्न स्पष्ट तर होतातच. सकारात्मक जीवनदृष्टीही मिळते. कर्म कर, फळाची अपेक्षा नको या तत्त्वज्ञानामुळे तर जीवन अधिक शांततेने जगता येते. खरंच मित्रांनो, गीता हे एक पुस्तक नाही, ते जीवनाच्या आरशासारखं एक सार आहे. तर वाचा, समजा आणि आत्मशांती अनुभवायला लागा. तुमचं मन शांत करायचं असेल ना तर आजच भगवद्गीता हातात घ्या आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.